मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आता आहे ना, आमचं म्हणजे फिरून झालं. आता उद्यापासून कॉलेज आहे. कॉलेज तर 1 तारखेपासूनच चालू झालं होतं, पण तरी पण मी आता घरी चाललो आहे. निघतो आहे आता घरी. जस्ट हे कवर लावतो आणि निघतो मी. माझी बॅग बी पॅक आहे, पाहून घ्या. तर निघू आपण, नाही का? हे मागचं इग्नोर करा, ते नाही करा, लक्ष नाही. आपण निघू आता. मस्त बॉटल बिटल टाकली गेली. निघू. आंबा दादा सोडेल. आणि आज कापूस बी विकला गेला आहे. आणि काही नाही, सर्व काल बिल फिरून आले मस्तपैकी. सर्व ब्लॉग पडते, लेट पडते पण पडते सर्व ब्लॉग. तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता जाऊ आपण चाळीसगाव जंक्शनला, स्टेशनला. रस्त्यात दाखवतो तुम्हाला सर्व काही काय नाही. बघत राहा. घरी जाताना असं मेंढ्या लागल्या ना, नॉर्मल गोष्ट आहे. रोशन दादा सोडायला घ्यायला बी आला, दादा सोडायला बी. हा रस्ता ऑफ रोडिंगसाठी. इथं कोणी गाडी शिकून गेलं ना, समजून गेला पूर्ण गाडी येते. मला शिकवायची बाकी, इथं फक्त मी केली नाही ऑफ रोडिंग जास्त. इथं मी जर गेली तर प्रो माणूस समजून घ्यायचं. रोड पाहून घ्या, किती खतरनाक रोड आहे. नंबर 2X मध्ये दाखवतो. या रोडावरती ऑफ रोडिंग करणं म्हणजे खतरनाक गोष्ट आहे. बाकीच्या गाड्या नॉर्मल रोड आहे, पण नाही, एकदा चालवून पा, गाडी सटकली ना, एवढा एक हॉस्पिटलमध्ये भेटशाल. पल्सर आहे वरतून गाडी, खतरनाक वाली. काच पाहिजे, तो काच खाली गेला. माझं आहे ना, जॅकेट घरी राहून गेलंय, तर मी उतरून गेलो परत एकदा गाडीतून. गाडी धरली होती मस्त की, माझी 4:30 वाजता ट्रेन आहे आणि मी जॅकेट विसरून गेलो. काय नाही तर काय विसरून जातो माहिती का, दरवेळेस आहे माझं आहे. आता भर उन्हात, म्हणजे दुपारच्या 3 वाजताच्या उन्हात मी इथं उभा आहे हायवेवरती, चाळीसगाव धुळे हायवेवरती उभा आहे मी. तिथं जंगल आहे वाटतं, जंगल कसे येते काय, तिथं हॉटेल बी या टॉयलेट, खरंच हॉटेल नाही. थांबलेलो आहे मी इथं. गाड्या तर चालल्या, असं वाटतं एखादा तरी आजीला तर लगेच थांबून घेतील. पण माझं जॅकेट राहिलं, ते जॅकेटशिवाय मी घरी जाऊ नाही शकत. आणि मोकर थंडी वाजन घरी गेलो. आणि माझे मिनी व्लॉग्स पडतील आता. खूप दिवसांपासून बनवलेच नाही, कारण की गावाला होतो तर एन्जॉय करत होतो मस्त. मिनी व्लॉग पडतील आता. आज हा व्हिडिओ पडेल रात्री वाटतं. हा नाही, पहिलेचा जेव्हा मी आलो होतो चाळीसगावला तेव्हाचा एक व्हिडिओ पडेन आज रात्री. आणि मिनी व्लॉग बी पडेन आज रात्रीच. पप्पा आलेले राहते ना एखाद्या वेळेस रात्री घरी. मला नाही माहिती मला किती वेळ लागेल, 8, 8:30, 9 वाजून जातील घरी जाता असं वाटतं मला. घरी आरामशीर वाजतील. हां, वाजून जातील. माझे केस कापायचे मला. उद्या सोमवार आहे, उद्या कापू नाही शकत. उद्या पिंपल बी झालं आहे मला, तर मला आहे ना कापावं लागतं. फुल रायडर चाललं पाहिजे. मी काय करू, मला आहे ना असं झालं आहे. धरू असं तिकडून तो बाबाला एक खवडी बघतो आणि वरती माझ्याकडं. आणि असं नाही येतं जाताना सर्व लोक माझ्याकडे बघताय मी काय करतो काय नाही. काय असंच राहतं. मोबाईल आकडा केला नाही की असं व्हिडिओ काढला नाही तर लगेच असे बघायला लागतं की मर्डर करतं कोण असं तरी. आपला व्हिडिओ काढणं बी गुन्हा होऊन गेला आहे ते का जगामध्ये. म्हणून ब्लॉगर कमी आहे, ब्लॉगर जास्त आहे. उलटून सौरभ जोशीमुळे जास्त आहे असं वाटतं तरी मला. आता रोशन दादा येईन, त्याला तो जॅकेट देईन, त्याच्यासोबत जाईन. तो जर हा बोलला त्याच्यासोबत मी चाळीसगावला जाईन, नाही का. लय जोरात गाड्या चालल्या. 80, 100, 110, 120च्या स्पीडनी गाड्या चालल्या आहेत.
पार्टनर त्यांनी पण चाललं आहे पा इंजिनची स्पीड टेस्ट केली ना 80-90 100च्या पुढेच निघतील ठीक. रिक्षा तर रिक्षा 70 धरून घ्या 70 आरामशीर. वाट पाहता आता रोशन दादा केव्हा येतो. कसं काय जॅकेट विसरलं काय माहिती आता. खूप आनंदात होतो वाटतं नाही का मी. हां आनंद कशाचा होता माहिती का पैसे दिले होते भावाने म्हणून तेव्हा 650 रुपये दिले त्यांनी मला. मी फक्त भाड्यासाठी मागितलं ते इथून चाळीसगावतून घरी बस. त्याने मला एक 500 रुपये दिले नंतर परत 50 रुपये दिले नंतर आईने परत मला 100 रुपये दिले. मी नाही सांगितलं तरी जबरदस्ती दिले. ठीक आहे खर्च निघून जाईल माझा महिन्याभराचा. जानेवारी निघून जाईल. संक्रांत ते गट्टू बिट्टू घ्यावा लागेल. पतंगींसाठी बी निघून गेला चांगला. जोडून मागायची गरज नाही पडणार. हो आता रुसून आला केव्हा येतो त्याच्यासोबतच जाईल. भेटूड आहे आता रोडावर त्याच्यासोबत नाही तर गाडीमध्ये एखादा हो. तोपर्यंत ब्लॉग पहा शेवटपर्यंत. लाईक बी करा शेअर बी करा आवडला असेल तर आनंदाने. रेल्वे स्टेशनला पोचतो आहे पण तर खूप गर्दी आहे. म्हणजे असं मोबाईलवरती करायला मला भीती वाटते म्हणून मोबाईलवरती करणार नाही. आणि खूप लोक आहे मला भीती वाटते म्हणून मी करत नाही वरती. काय साईडला एक ट्रेन उभी आहे माल वाहतुकीची वाटतं. आम्हाला तुम्हाला दाखवतो किंवा ही ट्रेन आहे ती सर्वीकडे चालली आहे. असे प्लॅटफॉर्म आहे त्या साईडला माझं प्लॅटफॉर्म आहे त्या साईडला. तिकडे माझं प्लॅटफॉर्म आहे तिकडे माझी ट्रेन येणार आहे. त्या ट्रेनवरती मी जाणार आहे आणि हो कसा प्रवास होतो. जागा भेटली तर जागा बसून घेईन एखादा व्हिडिओ काढेन तिथं वाटलंच तर. सर्व ट्रेनमध्ये कसं चालतं कसं मी सांगतो मी तुला तुम्हाला सर्व ब्लॉग बघत राहा नाही का. आवाज येत असेल तर ॲडजस्ट करून घ्या थोडं पाहू. मी आत्ता आहे ना घरी पोचलो रोडावरती घरी चाललो आहे. मध्ये कोणी भेटून आता अजून व्हिडिओ बंद करतो.